या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझा मनपूर्वक नमस्कार। भाषणाचा प्रारंभ यावेळेस एका कथेने, एका छोट्या सत्य अशा घटनेने, प्रसंगाने करण्याचा माझा मनोदय आहे। साधारण 1921 मध्ये म्हैसूरमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये घडलेली ही घटना आहे। एक प्राध्यापक त्या ठिकाणी त्या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करत होते आणि 3 वर्ष अध्यापनाचं काम 1918 ते 1921 त्यांनी केल्यानंतर त्यांना दुसऱ्या महाविद्यालयातनं निमंत्रण आल्यामुळे ते त्या म्हैसूर महाविद्यालयामधनं निवृत्त झाले होते आणि ते पुढे जाण्याचं काम करणार होते। आणि अशा वेळेस त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी साधारण एक समारोपाचा जो कार्यक्रम असतो तो आयोजित केला होता आणि तो समारोपाचा कार्यक्रम आयोजित केला। त्यामध्ये त्यांचं भाषण झालं, त्यामध्ये त्यांचा सत्कार झाला, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली। आणि त्यानंतर जेव्हा ते त्या कार्यक्रमातनं बाहेर पडले तेव्हा त्यांना असं दिसलं की त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना त्या जागेवरनं दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी एक घोडागाडी सज्ज झाली होती। त्या काळी विद्वान लोकांसाठी घोडागाडी हाच पर्याय होता। अगदी पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे तसंच होतं, म्हैसूरची परिस्थिती तीच होती। ती घोडागाडी सज्ज झाली होती, परंतु ती जी घोडागाडी होती त्या घोडागाडीला घोडे लावण्यात आलेले नव्हते। फक्त बसण्यासाठीची गाडीची जागा, म्हणजे जो माणूस बसतो ती जागा होती आणि समोर कोणीतरी सारथी करणारा येणार असावा असं त्यांना वाटलं। मात्र त्या ठिकाणी त्या गाडीला घोडे जोडण्यात आले नाहीत, तर त्या प्राध्यापकाचे विद्यार्थी त्या ठिकाणी आले आणि ते म्हणाले, आम्ही या ठिकाणी घोड्यांचं काम करणार आहोत, कारण आम्ही तुम्हाला तुमच्या कार्याच्या बद्दल एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आदर व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी घोड्यांची व्यवस्था केलेली नाही। आणि त्यानंतर त्या घोडागाडीला घोडे न लावता विद्यार्थ्यांनी घोड्यांची जागा घेतली आणि विद्यार्थी ती गाडी ओढत पुढे गेले आणि त्या प्राध्यापक महोदयांना, प्राध्यापक महाशयांना इप्सित स्थानी पोचवण्यासाठी त्यांनी मदत केली। सहसा असं घडत नाही। आजकाल आपण पुण्यातही बघितलं तर एखादा गाडी चालवत असेल तर विद्यार्थी म्हणतील, सर तुम्हीच आम्हाला घरी सोडता का, आमचं रस्त्यामध्येच घर आहे विद्यार्थी कुठे? आणि गुरुजनांचा प्रचंड आदर करण्यासाठी घोड्यांच्या जागी घोडागाडीला स्वतः त्या ठिकाणी असण्याची इच्छा व्यक्त करून कृती करणारे विद्यार्थी कुठे? मला असं वाटतं हे विद्यार्थी हे करू शकले, कारण विद्यार्थ्यांचाही मोठेपण आहेच आहे, पण त्याहीपेक्षा ज्या प्राध्यापकांसाठी हे करण्यात आलं त्या प्राध्यापकाची ही महानता आहे की त्या प्राध्यापकासाठी विद्यार्थ्यांना हे करावं वाटलं आणि त्यांनी ते केलं। आणि हे प्राध्यापक महोदय दुसरे कुणी नसून ज्यांनी पुढच्या काळामध्ये अनेक ठिकाणी प्राध्यापकी केली, शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते, रशियामध्ये राजदूत होते, त्यानंतर ते भारताचे उपराष्ट्रपती होते, भारताचे राष्ट्रपती होते, काही विद्यापीठांचे कुलगुरू होते, असे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती असणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांच्या विषयावर बोलण्यासाठी मी तुमच्या समक्ष आज उद्युक्त झालेलो आहे। डॉक्टर राधाकृष्णन हे नाव आठवल्यानंतर पहिला शब्द जर आपल्या नजरेसमोर कोणता तरळून जात असेल तर तो शब्द म्हणजे शिक्षक दिन। डॉक्टर राधाकृष्णन यांचं शिक्षक दिनाशी अद्वैताचं नातं आहे। म्हणजे असं की पाण्याला माशापासून जसं वेगळं करता येणार नाही त्या पद्धतीनं राधाकृष्णन आणि शिक्षक दिन या दोन गोष्टींना वेगळं करता येणार नाही। ज्या पद्धतीनं बासरीपासून तिचे सूर वेगळे करता येणार नाहीत त्या पद्धतीनं राधाकृष्णन आणि शिक्षक दिन हा विषय वेगळा करता येणार नाही। ज्या पद्धतीनं पाण्यापासून, म्हणजे सागराच्या पाण्यामध्ये ज्या लाटा असतात त्यांना आणि सागराला वेगळं करता येणार नाही, अगदी त्याच पद्धतीनं राधाकृष्णन आणि शिक्षक दिन यांना वेगळं करता येणार नाही। एवढं अद्वैताचं घट्ट चिकटलेलं असं नातं डॉक्टर राधाकृष्णन आणि शिक्षक दिन या दोन गोष्टींमध्ये आहे। आणि डॉक्टर राधाकृष्णन 1962 साधारण 1962 ते 67 म्हणजे साधारण पंडित नेहरूंचा पंतप्रधान पदाचा शेवटचा काळ, त्या काळामध्ये डॉक्टर राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती होते आणि ते भारताचे राष्ट्रपती झाल्यानंतर, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे काही माजी विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन ठेपले आणि त्यांनी राधाकृष्णन यांचा त्यांच्या वाढदिवशी, जन्मदिवशी असा आग्रह धरला की आम्हाला तुमचं यथोचित असा सत्कार, सन्मान करायचा आहे, अभिनंदन करायचं आहे।
त्यावेळेस राधाकृष्णन म्हणाले की तुम्ही जर माझा सत्कार केला तर ती व्यक्तिपूजा होईल, ते व्यक्तिनिष्ठ होईल. माझं तुम्हाला असं सांगणं आहे की माझा वाढदिवस हा इथून पुढे शिक्षक दिन म्हणून जर साजरा करण्यात आला तर याच्यासारखं काहीही भाग्य नाही आहे. म्हणजे आपलं मोठेपण जे आहे ते फक्त एका व्यक्तीपुरतं न ठेवता त्याला एका पदाचं, त्याला एका वृत्तीचं, त्याला एका प्रवृत्तीचं नाव चिकटवावं आणि मग व्यक्तिपूजेमध्ये न रमता पुढे ती गोष्ट सातत्यानं, साकल्यानं, सार्वभौमत्वानं सर्व समाजाने, देशाने स्वीकारावी ही डॉक्टर राधाकृष्णन यांची अपेक्षा होती. नाहीतर आपण अगदी नगरांमध्ये नगरसेवक असतात किंवा काही नेते असतात, कोणी बापू असतं, कोणी अण्णा असतं, कोणी नाना असतं, कोणी भाऊ असतं, कोणी भैया असतं. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी आपण मोठमोठे फलक बघतो. एक फलक काढला की दुसरा, दुसरा काढला की तिसरा, सतत चालूच असतं. आणि एका व्यक्तीचा फलक एका ठिकाणी नसतो, तो 10 ठिकाणी लावलेला असतो. परंतु ती व्यक्ती महात्म्य न जपता आपला जन्मदिवस, आपला वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा आणि सर्व शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्यासाठी तो समर्पित असावा, असा एक स्थायी भाव व्यक्त करणारा हा एक महापुरुष म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर राधाकृष्णन या सगळ्यांना आपण ओळखतो. डॉक्टर राधाकृष्णनांना बघितल्याबरोबर एक उभ्या आकाराचा चेहरा असणारी व्यक्ती, डोळ्याला लावलेला चष्मा, साधारण वय झालेली व्यक्ती आणि म्हैसूरचा तो जो अत्यंत प्रसिद्ध असा दाक्षिणात्य आंध्र प्रदेशचा फेटा असतो, तो फेटा आणि कोट घातलेली एक व्यक्ती आपल्या नजरेसमोर तरळल्याशिवाय राहत नाही. असे डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म 1988 साली झाला आणि साधारण त्यांचं वय 87 वर्षांचं असताना, 86-87 वर्षांचं असताना मग 1975 साली त्यांचं देहावसान झालं, ते आपल्यात निघून गेले. परंतु या 87, 86, 87 वर्षांमध्ये त्यांनी केलेलं कार्य पुढची अनेक वर्ष, शेकडो वर्ष, हजारो वर्ष इथल्या विद्यार्थ्यांसाठी, इथल्या प्राध्यापकांसाठी, इथल्या कुलगुरूंसाठी, इथल्या आयोगांच्या अध्यक्षांसाठी, राजदूतांसाठी, उपराष्ट्रपतींसाठी, राष्ट्रपतींसाठी, लेखकांसाठी, वक्त्यांसाठी, संशोधकांसाठी अत्यंत अभ्यासपूर्ण ठरेल असं त्यांचं काम हे त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या 86-87 वर्षामध्ये साधारणपणे त्यांनी करून ठेवलं. राधाकृष्णन यांचा जन्म हा एका दाक्षिणात्य कुटुंबामध्ये तिरुत्तानी या गावामध्ये 1888 साली झाला आणि त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याकारणानं, त्यांच्या वडिलांना फारशी फीस भरणं शक्य नसल्याकारणानं त्यांनी त्यांचं शिक्षण हे साधारण शिष्यवृत्ती मिळवून करावं अशी वडिलांची इच्छा होती. आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कुठलाही काकू न करता, कुठलाही त्यामध्ये मुलाहिजा न बाळगता मी हे करून दाखवेन हे वडिलांना सांगितलं आणि त्यांचं बहुतांश शिक्षण हे शिष्यवृत्तीच्या आधारे झालं. मग आज वडिलांना तुम्ही मला दर महिन्याला 2, 5, 10 हजार रुपये दिले पाहिजे आणि मग मी जमलं तर शिक्षण करीन, नाहीतर चैन करीन असं म्हणणारी अनेक मुलं मुली आपण बघतो. आणि मग वडिलांच्या नैराश्याचं कारणही तेच म्हणतात. असं म्हणतात की मुलामुलींचं जे काही वागणं बोलणं असतं ते जे काही तारुण्यामध्ये असतं आणि ते जे गुण उधळतात, त्या गुण उधळण्यामुळे आईवडील खऱ्या अर्थानं म्हातारे होतात. आईवडील वयामुळे कमी म्हातारे होतात आणि मुलाबाळांच्या काळजीमुळे, चिंतेमुळे खऱ्या अर्थानं ते म्हातारे होतात असं मी कुठंतरी वाचलं आहे आणि काही अंशी ते खरं देखील असावं. पण डॉक्टर राधाकृष्णन यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या वडिलांनी सांगितलं आणि राधाकृष्णन यांनी ते करून दाखवलं. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन यांनी साधारण त्यांचं 10वी 12वीचं म्हणजे त्या काळातलं ते शिक्षण झाल्यानंतर 16-18व्या वर्षी ते शिक्षण पूर्ण करावं, मूलभूत जे शिक्षण असतं. आणि त्यानंतर त्यांनी एखाद्या मंदिरामध्ये पुजाऱ्याचं काम केलं तरी हरकत नाही, एवढंच स्वप्न त्यांच्या वडिलांनी त्यांच्या एकूण परिस्थितीमुळे, या सगळ्या गोष्टींमुळे पाहिलं होतं. परंतु डॉक्टर राधाकृष्णन हे पुजाऱ्यांचे पुजारी झाले आणि नियतीच्या न्यायालयामध्ये धर्माची, तत्त्वज्ञानाची आणि ईश्वराची बाजू मांडणारे पारमार्थिक झाले. ही गोष्ट शेवटी नियतीलाच मान्य होती आणि तशी ती घडलीसुद्धा. डॉक्टर राधाकृष्णन यांचं साधारण 1906 पर्यंत असं त्यांचं पदव्युत्तर शिक्षण आणि पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. त्यांचं त्या ठिकाणी मद्रासमध्ये ख्रिश्चन कॉलेज होतं. त्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि काही विज्ञानांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर एखाद्या विज्ञानाला आपलं मूलभूत शिक्षण बनवावं आणि मग आपण पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावं असं त्यांना वाटलं. परंतु
मनोमनी तत्त्वज्ञानाची इच्छा होतीच, कारण त्यांचं ग्रॅज्युएशन जेव्हा सुरू होतं पदवीचं शिक्षण, तेव्हा तत्त्वज्ञान असेल, पाश्चात्य तत्त्वज्ञान असेल, भारतीय तत्त्वज्ञान असेल, नीतिशास्त्र असे काही विषय त्यांचे होते आणि त्यामुळे त्यांना त्यामध्ये रस होताच. परंतु एका उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चुलत भावाने त्यांना एक तत्त्वज्ञानावरचं सुंदर पुस्तक भेट दिलं आणि इथून पुढे आपण तत्त्वज्ञानामध्येच काम करावं असं ते पुस्तक वाचल्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना वाटलं आणि मग त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्येच, त्या ठिकाणी ख्रिश्चन कॉलेजमध्येच त्यांनी 1906 आपलं पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केलं. त्यावेळेसची 10वी 12वी पदवी आणि पदव्युत्तर ही रचना वेगळी असल्यामुळे अगदी 20-21व्या वर्षीच पदव्युत्तर शिक्षण त्यांचं पूर्ण झालं. त्यावेळी शोधनिबंध लिहायला लागायचा. धर्म अध्यात्म तत्त्वज्ञान या संदर्भातला त्यांचा शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाला, ज्याची त्या ठिकाणी खूप वाहवा करण्यात आली. आणि मग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन वयाच्या 21व्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये मद्रासमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. असं म्हणतात की चिमणीचं पिलू 21 दिवसांमध्ये उडायला शिकतं, परंतु माणसाचं पिलू 21व्या वर्षीसुद्धा उडायला शिकू शकत नाही. 21व्या वर्षीसुद्धा अनेकांचा संघर्ष चालूच असतो. याचं कारण असं की चिमणीच्या पिलाला पंख हे आतून फुटलेले असतात, माणसाला पंख हे बाहेरून जोडावे लागतात. जे आतलं असतं ते कायम टिकतं आणि जे बाहेरून कृत्रिमरित्या जोडलेलं असतं ते कधीच नष्ट होऊन निघून जाऊन नष्ट होतं असं होतं. आणि आज आपण अनेक युवकांकडे बघताना वयाच्या 25व्या 30व्या 35व्या वर्षी देखील नोकरीसाठी, जीवन जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी संघर्ष चालताना दिसतो. मात्र त्याला 100-125 वर्षापूर्वीचे राधाकृष्णन हे अपवाद ठरतात, कारण वयाच्या 21व्या वर्षी सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते त्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रुजू झाले आणि साधारण 1906 पासनं 1918पर्यंत जवळपास 10-12 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, धर्म अध्यात्म या सगळ्या संदर्भातलं शिकवण्याचं उत्तम काम केलं. 1918 साली त्यांना मी म्हटलं तसं म्हैसूर विद्यापीठामध्ये बोलावण्यात आलं. आपण जो सुरुवातीचा प्रसंग पाहिला, त्यांना बोलावण्यात आलं आणि तिथे ते 18 ते 21 1918 ते 1921 ही 3 वर्ष धर्म अध्यात्म तत्त्वज्ञान त्याबरोबर नीतिशास्त्र हे विषय त्या ठिकाणी शिकवत होते. मुळामध्ये त्यांचं ख्रिश्चन कॉलेजमध्ये आणि ख्रिश्चन शाळेमध्ये सगळं शिक्षण झाल्यामुळे त्यांचं इंग्रजी तर अप्रतिम होतंच, परंतु पाश्चात्य तत्त्वज्ञान, त्यानंतर भारतातलं तत्त्वज्ञान, पूर्वेचं तत्त्वज्ञान, पश्चिमेचं तत्त्वज्ञान हे सगळं त्यांनी अभ्यासलं होतं. त्यांनी शेक्सपियर, त्यानंतर शेक्सपियरपासनं अगदी सुरू होणारे शेक्सपियर, जॉन डन, वर्ड्सवर्थ वगैरे सगळे कवी अभ्यासले होते. त्यानंतर सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, रुसो हे सगळे तत्त्वज्ञ देखील त्यांनी अभ्यासले होते. त्यामुळे पौर्वात्य तत्त्वज्ञान आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञान यांचा तौलनिक अभ्यास त्यांचा झाला होता. इथे मला विवेकानंद आणि राधाकृष्णन या दोघांमध्ये साम्य दिसतं. दोघांनीही तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. दोघंही अत्यंत बुद्धिमान होते. दोघंही राष्ट्रभावनेनं प्रेरित आणि केंद्रित झालेले होते. दोघांचंही इंग्रजी अत्यंत उत्तम होतं. दोघांचाही पाश्चात्य, पौर्वात्य आणि पाश्चात्य अशा धर्म, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म या सगळ्या गोष्टींचा तौलनिक अभ्यास होता आणि दोघांचाही त्या विषयावरची पकड अत्यंत घट्ट होती आणि दोघांची ही रुची साधारण त्या एकाच पद्धतीची होती. 1921मध्ये म्हैसूर कॉलेजमध्ये काम केल्यानंतर 1921 ते 31मध्ये कोलकाता विद्यापीठामध्ये, त्या काळचं कलकत्ता आजचं कोलकाता, या ठिकाणी ते प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक म्हणून रुजू झालं. आपल्या सर्वसामान्यांसाठी प्राध्यापक म्हणजे आजकाल कोणीही असतं. एखाद्या ज्युनियर कॉलेजला शिकवणारा माणूस प्राध्यापक, सिनियर कॉलेजला शिकवणारा माणूस प्राध्यापक, एखादा परमनंट असलेला माणूस प्राध्यापक, पूर्णवेळ नसलेला माणूस प्राध्यापक. परंतु सुरुवातीला आपण शाळेमध्ये जेव्हा शिकतो, आपल्याला शिक्षक शिकवतात ते साधारण सहाय्यक शिक्षक किंवा शिक्षक असतात. ज्युनियर कॉलेजमध्ये ते ज्युनियर कॉलेज टीचर असतात. त्यानंतर सिनियर कॉलेजला ते लेक्चरर किंवा आजच्या भाषेमध्ये ते सहाय्यक प्राध्यापक असतात आणि त्यानंतर ते सहयोगी प्राध्यापक असोसिएट प्रोफेसर होतात आणि त्यानंतर वयाच्या 50व्या वर्षीच्या आसपास साधारण 50-52कडे लोक प्रोफेसर होतात. परंतु आपल्या ज्ञानदानामुळे, दांडग्या सगळ्या माहितीच्या ज्ञानाच्या त्यांच्या संपर्कामुळे आणि एकूणच त्यांचं जे अनुभव विश्व होतं, त्यांची जी बुद्धिमत्ता, विलक्षण बुद्धिमत्ता होती, हे सगळं बघता साधारण 1931मध्येच कलकत्ता विद्यापीठामध्ये ते प्रोफेसर झाले. त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यासाठी एक विद्यासन तयार करण्यात आलं.
आणि 1931 ते 36 या काळामध्ये आंध्र विद्यापीठाचे ते कुलगुरू म्हणून त्या ठिकाणी गेले. आपण जे बघतो परत की साधारण 55-58च्या 60च्या आसपास अनेक जण कुलगुरू होतात, परंतु राधाकृष्णन यांच्यासाठी हे भाग्य साधारण 43व्या वर्षीच आलं होतं, कारण त्यांची ज्ञानसाधना आणि भाषेवरचं प्रभुत्व अत्यंत उत्तम होतं. आणि 31 ते 36 ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. आणि हे कुलगुरू असताना त्यांचं कलकत्ता विद्यापीठामध्ये काम झालं होतं, ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले होते. आणि साधारण हे 10 वर्ष त्यांचं कुलगुरू म्हणून काम चालू असताना प्राध्यापकी देखील चालू होते. नाहीतर प्राचार्य किंवा कुलगुरू झाल्यानंतर आता माझा शिकवण्याशी काहीही संबंध नाही आणि मी फक्त प्रशासनाचंच काम करत राहणार असा अनेकांचा हेका असतो. राधाकृष्णन त्या गोष्टीसाठी अपवाद ठरले होते. 1936 साली त्यांना पंडित मदन मोहन मालवीय यांनी आमंत्रित केलं आणि त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचं कुलगुरू व्हावं अशी विनंती केली आणि त्यांनी तो पदभार स्वीकारला. म्हणजे हे चालू असताना आंध्र विद्यापीठाचं कुलगुरूपद, कलकत्ता विद्यापीठातलं प्राध्यापकीचं पद आणि त्याच्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठामधलं प्रशासकीय काम, हे सगळं ते बऱ्या अंशाने एकाच वेळी बघत होते आणि उत्तमपणे बघत होते. म्हणजे सोमवार ते शुक्रवार शिकवण्याचं काम करायचं आणि साधारण शनिवार आणि रविवार प्रशासनाचं काम करायचं, हा त्यांनी दंड घालून घेतलेला होता. आणखी 1-2 गोष्टी या काळात घडल्या, ते म्हणजे पंचम जॉर्ज जो होता 5वा इंग्लंडचा राजा, त्याने नाईटहूड नावाची एक पदवी राधाकृष्णन यांना बहाल केली होती. म्हणून ते डॉक्टर होण्याच्या आधी सर होते. आपण म्हणतो सर विश्वेश्वरय्या आपण म्हणतो, मोक्ष उन्नम विश्वेश्वरय्या, किंवा सर गॅरी सॉबर्स आपण बघतो, सर डोनाल्ड ब्रॅडमन आपल्याला माहीत असतात. तसे राधाकृष्णन हे सर झालेले होते. आणि साधारण 1948 साली जेव्हा आपला पहिला शैक्षणिक आयोग निर्माण झाला, जो विद्यापीठातल्या शिक्षणाची पुनर्रचना करण्यासाठीचा आयोग होता, त्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांना साधारण त्या ठिकाणी नेमण्यात आलं. आणि राधाकृष्णन यांनी उत्तमपणे ते पण काम केलं. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अपेक्षित नाही, तर प्राध्यापकांचं शिक्षण, शिक्षकांचं प्रशिक्षण याला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिलं. संशोधनाला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिलं. त्याबरोबरच आंतरशाखीय वेगवेगळे जे अभ्यासक्रम आहेत त्याला देखील त्यांनी महत्त्व दिलं. आणि त्यांचं हे म्हणणं होतं की फक्त मेंदूची तल्लखता विकसित करणारं शिक्षण हे खरं शिक्षण नाही आहे, तर ते औपचारिक शिक्षण आहे. पण त्याच्याबरोबरच माणसाचं जे मन आहे, माणसाचं जे हृदय आहे, माणसाचा जो आत्मा आहे आणि माणसाचं जे चैतन्य आहे, ते देखील विकसित होणारं शिक्षण हे खरं शिक्षण आहे. आणि म्हणून मूलभूत शिक्षणाबरोबरच साधारण आपल्याला व्यवहार उपयोगी जे शिक्षण आहे गरजेचं आहे, किंवा साधारण काम करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, रोजगार निर्माण करण्यासाठीचं जे शिक्षण आहे ते घेण्याबरोबरच आपला आत्मा संपृक्त करेल आणि आपलं हृदय तृप्त होईल, अशा पद्धतीचं शिक्षण हे देखील काळाची गरज आहे, असं राधाकृष्णन यांचं मत होतं. राधाकृष्ण असं नेहमी म्हणत असत की माणूस हा पक्षासारखा, विमानासारखा उंच आकाशामध्ये उडायला शिकला, किंवा तो अगदी जमिनीमध्ये खोल जायला पाण्यामध्ये देखील शिकला, परंतु दुर्दैवानं माणूस हा माणसासारखा माणूस म्हणून पृथ्वीवर जगायला अजूनही शिकलेला नाही. कारण त्याचं शिक्षण हे फक्त बुद्धीचं शिक्षण, भरणपोषण करणारं शिक्षण आहे. मग आपण जर बघितलं तर मागे मी बोललो होतो कधीतरी की मेकॉले जो होता, त्या मेकॉलेने 1935 तो जेव्हा भारतामध्ये उच्चस्तपद अधिकारी म्हणून काम करत होता, तेव्हा त्याने त्याच्या आजोबांना पत्र लिहिलं होतं. आणि त्या पत्रामध्ये त्याने असं उद्धृत केलं होतं की आजोबा, आता आपल्याला चिंतेचं कसलंही कारण नाही आहे. याचं कारण असं आहे की मी आपली चोख व्यवस्था भारतामध्ये करून ठेवलेली आहे. मी भारतामध्ये अशी शिक्षण पद्धती तयार केली आणि विकसित केलेली आहे, जेणेकरून भारतीय माणसं हे फक्त कारकुनी काम उत्तम कसं करता येईल हे शिकतील. कारण त्यांच्या मेंदूचं भरणपोषण आम्ही केलं आहे, परंतु त्यांच्या आत्म्याची उन्नती होणार नाही आणि ते आपलंच अनुकरण करतील आणि त्यांची संस्कृती, धर्म ते विसरून जातील. अशा शिक्षणाची मी व्यवस्था केलेली आहे. डॉक्टर राधाकृष्णन नेमकी याच्यावरच बोट ठेवतात. त्यांचं असं म्हणणं आहे की हे शिक्षण आपल्याला नको आहे, तर आपल्याला व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे विकास करणारं शिक्षण हवं आहे. विवेकानंद एकदा शिक्षणाबद्दल असं म्हणाले होते की इट इज मॅन मेकिंग, कॅरेक्टर बिल्डिंग अँड लाईफ फॉर्मिंग एज्युकेशन इज समथिंग वी वॉन्ट.
की आपल्याला मॅन मेकिंग म्हणजे माणूस घडवणारं, कॅरेक्टर बिल्डिंग, चारित्र्य वर्धिष्णू करणारं आणि लाईफ फॉर्मिंग, जीवनामध्ये एक पुनरुत्थान घडवणारं असं शिक्षण आपल्याला हवं आहे. आणि विवेकानंद पुढं असंही म्हणाले होते की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन, की माणसामध्ये अगोदरच दिव्यत्व असतंच, ते त्याला कोणी शिकवण्याची किंवा त्याच्यामध्ये ते रुजवण्याची गरज नसते. फक्त ते दिव्यत्व त्याच्यामध्ये आहे याची जाणीव त्याला करून देण्याची गरज असते. म्हणजे साधारण रोप जे असतं, बी जे असतं ते फुलणार असतंच, फक्त योग्य ऊन, पाऊस, योग्य पाणी त्याला घालणं आणि त्याचं भरणपोषण करणं गरजेचं असतं. काडेपेटीतली काडी घेतली आणि ती जर आपण चेतवण्याचा प्रयत्न केला तर त्या फॉस्फरसचं जे गुल असतं त्याने ती लगेच चेतते, परंतु ते अगोदरच त्यामध्ये विद्यमान असतं. आपल्याला फक्त काडीची आणि काडेपेटीची गाठभेट घडवून द्यायला लागते असं विवेकानंद म्हणायचे. आणि साधारण शिक्षण म्हणजे केवळ माहितीचे, आपल्या ज्ञानामध्ये जे भारंभार भरलेलं माहिती नाही आहे, तर शिक्षण हे ज्ञान आहे. शिक्षण हे तुम्हाला पायावर उभं करणारं शिक्षण हवं. म्हणून विवेकानंद त्याला मॅन मेकिंग असं म्हणायचे. गांधीजी याच्यात थोडंसं पुढे जाऊन त्यांनी त्याला हार्ट, हेड आणि हँड असं नाव दिलं. हार्ट म्हणजे हृदय निर्माण करणारं, हृदय तर आहेच आहे, परंतु त्यामध्ये प्रेम, दया निर्माण करणारं. हेड म्हणजे मेंदूची मशागत करणारं आणि हँड म्हणजे हाताला काम देणारं. हातामध्ये काम असलं पाहिजे, ही गांधींची साधारण शिक्षणाची व्याख्या होती. आणि राधाकृष्णन यांनी त्याला अनुसरूनच हृदयाबरोबर, मेंदूबरोबर आत्म्याचंही पुनरुत्थान घडावं अशा शिक्षणाची साधारण व्यवस्था करून ठेवली. आणि म्हणून ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीतनं आपण पुढे जाऊन मुक्त झालो आणि हळूहळू मुदलियार आयोग असेल, कोठारी आयोग असेल, राधाकृष्णन आयोग असेल, ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे मोदी सरकारने केलं तिथपर्यंतचा आपला प्रवास हा भारतीय शिक्षणाकडचा प्रवास आहे, ज्याचं महत्त्वाचं श्रेय डॉक्टर राधाकृष्णन यांना द्यायला लागेल. आणि एक गोष्ट सांगायचं राहिलं की 1954मध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांना भारताचा सर्वोच्च सन्मान म्हणजे भारतरत्नने गौरव करण्यात आला त्यांचा. 1931 ते 36 5 वर्ष त्यांनी जे काही साहित्य लिहिलं, त्यांनी जे काही पुस्तकं लिहिली, ती ग्रंथसंपदा लिहिली, त्याचा विचार नोबेलसाठी झाला. आणि 5 वर्ष साहित्याच्या नोबेलसाठी त्यांचं सतत नामांकन होत होतं. दुर्दैवाने काही वेगळा भाग असेल, त्यामध्ये काही राजकारण असेल किंवा काही गोष्टी असतील, परंतु त्यांना ते मिळू शकलं नाही. परंतु ब्रिटिश सरकारनेही त्यांचा अनेकदा सन्मान केला. ऑर्डर ऑफ मेरिट हा ब्रिटिश सरकारचा जो सर्वोच्च पुरस्कारांमधला एक आहे, तो पुरस्कार देखील डॉक्टर राधाकृष्णन या आपल्या हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान जगाला समजावून सांगणाऱ्या, त्या थोर शिक्षक, प्राध्यापक, कुलगुरू असणाऱ्या, शिक्षण तज्ज्ञ असणाऱ्या राधाकृष्णनांवर अर्पण करण्यात आलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारण 1936 ते 1954 ही 18 ते 20 वर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये दर वर्षामध्ये साधारण 1 ते 2 महिने डॉक्टर राधाकृष्णन यांना तिकडं आमंत्रित केलं जायचं. आणि डॉक्टर राधाकृष्णन इथे यांच्या कामातनं रजा घेऊन तिकडे जात असत आणि शिकवण्याचं काम करत असेल की हिंदू धर्म काय आहे, हिंदू तत्त्वज्ञान काय आहे, हिंदू धर्माचं तौलनिक आकलन काय आहे, अध्यात्म काय आहे, नीतिशास्त्र काय आहे, असं त्यांचं जे साधारण आकलन होतं ते इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर विवेकानंदांनंतर जर सांगण्याचं कोणी काम केलं असेल तर ते राधाकृष्णन यांनी केलं. मध्ये रामतीर्थ यांनी पण ते केलं होतं, पण असे मोजके अपवाद काही सोडले. तर शेवटी आपला धर्म काय, आपलं तत्त्वज्ञान काय, हे 4 भिंतींमध्ये आपल्याला माहिती आहे, आपण त्याचा गौरव करतो. आणि आपल्याकडे पाश्चात्यांची पूर्वीची प्रथा, पूर्वजांची, समुद्र ओलांडायचा नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. मग ज्ञानाचा विस्तार होणार कसं? आपला धर्म विश्वाचं नागरिकत्व पत्करणारा धर्म आहे. वसुधैव कुटुंबकम सारखं तत्त्वज्ञान जर या धर्मातनं आलं असेल आणि सगळ्यांना उदारतेची शिकवण देणारा, सर्व धर्मांचा आदर करण्याबरोबरच सगळ्या धर्मांमध्ये जे काही शिकवलं ते शिकवण्याबरोबर सगळे धर्म हे सत्य आहेत, समान आहेत, सगळे धर्म महान आहेत आणि आपलाही धर्म महान आहे, ही शिकवण विवेकानंदांनी जगाला दिली. ती शिकवण राधाकृष्णन यांनी पुनश्च एक वार जगाला देण्याचं त्यांचं थोर काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून त्यांचे जर आपण ग्रंथ अभ्यासले, साधारण 47पेक्षा जास्त त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत आणि उपलब्ध देखील आहेत. 47 पानं काय, 47 ओळी देखील इंग्रजीमध्ये काय, मराठीमध्ये देखील तत्त्वज्ञानावर, नीतिशास्त्रावर लिहिणं अनेकांना जड जाईल. अशा परिस्थितीत 47पेक्षा जास्त पुस्तकं जी त्यांची प्रकाशित झालेली आहेत, काही अप्रकाशित असतील, आणखी अजूनही असतील, परंतु 47 ही प्रकाशित पुस्तकं
ज्यामध्ये काही त्यांनी लिहिलेली आहेत, काही त्यांची भाषणं आहेत, काही त्यांचे लेख आहेत. आणि त्यातली नावं जरी आपण वाचली तरी ॲन अँथॉलॉजी एक पुस्तक, दुसरं द भगवद्गीता दुसरं पुस्तक, द ब्रह्मसूत्राज तिसरं पुस्तक, त्यानंतर द धम्मपदात चौथं पुस्तक, ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन की धर्मामधलं पूर्व काय आहे, पूर्वेचं तत्त्वज्ञान, पाश्चात्य तत्त्वज्ञान काय, द एथिक्स ऑफ वेदांता, वेदांतामधलं नीतिशास्त्र, नीतिमूल्य काय आहे, अशी जवळपास त्यांची 47 पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत. आणि एक एक पुस्तक घेऊन त्याचा अन्वय अर्थ काही वर्ष लावावा इतकं किचकट क्लिष्ट असं तत्त्वज्ञान जे आपल्या धर्मातलं, तत्त्वज्ञानातला, अध्यात्मातलं आहे ते त्यांनी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. हिंदू धर्माबद्दल बोलताना डॉक्टर राधाकृष्ण असं म्हणाले होते, हिंदुइझम इज अ प्रोसेस, इट इज नॉट अ रिझल्ट. की ती एक प्रक्रिया आहे, सुरुवात कधी झाली, त्याचा शेवट कधी झाला हा खल करण्यात काही अर्थ नाही. ती प्रक्रिया आहे. धर्म तर तो आहेच, परंतु ती जीवन जगण्याची एक पद्धती आहे आणि ती पद्धती आत्मसात करणं म्हणजे खऱ्या अर्थानं हिंदुइझम आहे असं राधाकृष्ण यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्याला अंत असणार नाही आहे. ती सुरुवात झालेली आणि ती प्रक्रिया अखंडपणे चालत राहणार आहे. इट्स अ प्रोसेस नॉट अ रिझल्ट, इट्स अ मोमेंट नॉट अ पोझिशन. की एका जागेवर ते थांबणारी पोझिशन नाही आहे की आपण आता एक पोझिशन घेतलेली, तुम्ही ही पोझिशन घेतली बसण्याची, मी उभा असण्याची एक जागा घेतलेली, तर तसा धर्म नाही आहे. इट्स नॉट अ पोझिशन, इट्स अ मोमेंट. की सातत्यानं जसा वारा वाहत राहतो, सातत्यानं जसा काळ पुढे जातो, सातत्यानं जशी मुंगी पुढे 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 जात राहते, ती थांबत नाही. धर्माचंही तसंच आहे की तो थांबणारा नाही, तो कशात बद्ध होणारा नाही, तो कशात अडकणारा नाही, तो पिंजऱ्यातला पोपट नाही, तर तो मुक्त आहे. मुक्त जसा गरुड किंवा घारा आकाशामध्ये उडते आणि कुठेही संचार करू शकते, धर्म तसा आहे. इट्स नॉट अ प्रोसेस, इट्स अ रिझल्ट. इट्स नॉट अ रिझल्ट, इट्स अ प्रोसेस. इट्स अ मोमेंट, इट्स नॉट अ पोझिशन. इट्स अ ग्रोईंग ट्रेडिशन, इट्स नॉट अ फिक्स्ड रिव्हिलेशन. की कशातही मी म्हटलं असं बद्ध होणारं ते काही नाही आहे, तर ते माणसांबरोबर, जगाबरोबर, वेळेबरोबर स्वतःमध्ये बदल करणारं असं आहे. मागे आपण बोलताना मी उल्लेख केला होता, मला ते स्मरतं आहे. तो उल्लेख असा की साधारणपणे आपल्या जीवनामध्ये 2 प्रकारची मूल्य असतात. एक म्हणजे शाश्वत मूल्य आणि दुसरं म्हणजे प्रवाही मूल्य. प्रवाही मूल्य म्हणजे काय, तर साधारण लोकमान्य टिळकांच्या काळात ज्याच्यावर आपलं काही भाषण, आपलं चिंतन 1-2 महिन्यांपूर्वी झालं, टिळकांच्या काळामधली साधारण जी वेशभूषा होती, केशभूषा होती, ती अत्यंत वेगळी होती. आजची वेशभूषा वेगळी. शिवाजी महाराजांच्या काळात त्यापेक्षा वेगळी होती, आजची पूर्णपणे वेगळी. ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये, रामदास तुकारामांच्या काळामध्ये तर ती फारच भिन्न होती. ती केशभूषा असेल, राहण्याची, खाण्यापिण्याच्या सगळ्या पद्धती ज्या होत्या त्या वेगळ्या होत्या. परंतु ही सगळी झाली प्रवाही मूल्य, जी साधारण काल, वेग, परिस्थिती, वेळ याच्यानुसार बदलते. परंतु काही जी मूल्य आहेत, जी साधारण ज्ञानेश्वरांच्या काळापासून किंवा त्याच्याही आधीपासून आजपर्यंत आपल्यामध्ये आहेत आणि ती साधारणपणे सगळ्या धर्मांमध्ये ती आहेत, ती कधीही बदलणारी नाही आहेत. फक्त भारतात ती आहेत आणि आफ्रिकेत नाही आहेत, किंवा आफ्रिकेत ती आहेत आणि अमेरिकेत ती नाही आहेत असं नाही आहे. थोडा बहुत फरक असेल, परंतु ती मूल्य म्हणजे प्रेम, दया, करुणा, त्यानंतर सत्य बोलणं, अहिंसा वगैरे वगैरे अशी अनेक मूल्य आहेत की जी मूल्य धर्माने सांगितलेली आहेत. आणि ही धर्माची जी मूल्य आहेत ही मूलभूत मूल्य आहेत. पण राधाकृष्ण यांचं तेच म्हणणं होतं की ही मूल्य जी आहेत, ही मूल्य धर्मातल्या काही गोष्टी बदलतील, कर्मकांड वेगळं असेल, पुराणिक वेगळं सांगतील, पौरोहित्य करणारे वेगळे सांगतील, परंतु ही मूल्य ही सारखीच आहेत, ही बदलणारी नाही आहेत. आणि इट्स नॉट अ फिक्स्ड रिव्हिलेशन, इट्स अ ग्रोईंग ट्रेडिशन. की सातत्याने यामध्ये बदल घडणार आहे. आणि म्हणून याचं चिंतन करणं आणि आपल्या जीवनाचा हा भाग बनवणं हे महत्त्वाचं आहे असं डॉक्टर राधाकृष्णन यांना नेहमी वाटायचं. डॉक्टर राधाकृष्णन यांचा मी म्हटलं तसं शिक्षणाबद्दल आत्यंतिक जिव्हाळा होता आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. मला जर कोणी विचारलं की या जगामध्ये दीर्घायुषी कोण, तर मी असं म्हणेन की या जगामध्ये दीर्घायुषी तो म्हणजे शिक्षक आहे. याचं कारण काय, तर त्याने किंवा तिने शिकवलेला शेवटचा विद्यार्थी त्याच्या कार्यकर्तृत्वाने जोपर्यंत या जगामध्ये जिवंत आहे तेवढं त्या शिक्षकाचं आयुष्य आहे. हे तुम्ही राधाकृष्णन यांचं उदाहरण घ्या. राधाकृष्णन यांनी अनेक ग्रंथ लिहून ठेवले.
आणि अनेक वर्ष पुढची या ग्रंथांवर चिंतन होईल, त्याचं मंथन होईल, त्याचं विवेचन होईल, प्रतिपादन होईल, मूल्यमापन होत राहील. जोपर्यंत त्यांचं साहित्य जिवंत आहे तोपर्यंत राधाकृष्णन जिवंत आहेत. ते शरीररूपानं गेले, परंतु ते मूल्यरूपानं, विचाररूपानं किंवा स्पिरिट म्हणजे चैतन्य रूपानं आपल्यामध्ये राहणार. विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण, त्यांचे गुरु काय अनेक गुरु होते. त्यांचे विवेकानंद होते रामकृष्णांचे, विवेकानंदांचेही अनेक शिष्य होते. त्यांचं काम त्यांच्या कार्याद्वारे जोपर्यंत या जगामध्ये चालू राहणार आहे तोपर्यंत त्या विवेकानंदांचं, रामकृष्णांचं, राधाकृष्णन यांचं शिक्षक म्हणून आयुष्य असणार आहे. मी म्हटलं तसं विचार रूपानं ते आपल्यात राहणार आहेत, शरीर रूपानं ते निघून गेले. साने गुरुजींचंही तसंच आहे. साने गुरुजी जाऊन साधारण 60-70 वर्ष कदाचित झाली असतील, परंतु आजही साने गुरुजींचा आपल्याला आठव होतो, त्यांची आठवण होते. आपण त्यांना कधीही विसरलेलो नाही, कारण ते कार्यरूपानं ते आपल्यामध्ये जिवंत आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं शिक्षक हा दीर्घायुष्य असतो. आणि कदाचित जगात असा एखादाच विद्यार्थी असेल की ज्याला शिक्षक लाभत नाही. कदाचित तो शाळेत गेला नसेल तरी कोणीतरी काहीतरी शिकवत असतं, सांगत असतं. त्यामुळे आपल्याला अनेक शिक्षक असतात. आणि व्यक्ती याबरोबरच माझ्या दृष्टीनं अनुभव हा देखील असा एक शिक्षक असतो की जो एक फारच विचित्र असा शिक्षक आहे. बाकी सगळे शिक्षक आपल्याला आधी शिकवतात, मग म्हणतात की बाबा रे आता परीक्षा आहे, बघू तू कसं काय करतो. अनुभव आधी परीक्षा घेतो आणि मग आपल्याला शिकवतो. आधी तो आपल्याला वेगानं सायकल चालवायला लावतो आणि आपण धाडकन कोसळतो आणि मग तो शिकवतो की वेगानं चालवल्यानंतर ही अवस्था. पुढच्याच ठेस मागचा शहाणा हे साधारण म्हणीपुरतंच असतं. एखादा माणूस एखाद्याकडनं कर्ज घेतो आणि ते कर्ज तो बुडवतो. दुसरा माणूस कर्ज घेतो. दुसऱ्या माणसालाही माहीत असतं की याने कर्ज घेतलेलं बुडवलेलं, तरी दुसरा माणूस जेव्हा त्याला कर्ज देतो तेव्हा आपलीच दिवाळखोरी आपण करत असतो. म्हणजे दुसऱ्याच्या ठेचेने आपण शहाणं होतो असं 10तल्या 1 वेळा घडतं, परंतु आपल्याला अनुभव यायलाच लागतो. तर असा सुद्धा शिक्षक असतो. आपले शिक्षक गुरु वेगवेगळे अनुभव देतात. आणि माझ्या दृष्टीने कबीर असं म्हणतात की आधी गुरु आला आणि परमेश्वर आला तर मी आधी दार उघडून गुरुला आतमध्ये घेईल, मग परमेश्वराला आतमध्ये घेईल. कारण गुरुनेच परमेश्वराने मला जन्म दिला, माझं मरण त्याच्या हातात आहे, परंतु परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं काम गुरु करणार आहे. माझ्या दृष्टीनं गुरु आणि शिक्षक यामध्ये खूप फरक आहे. परंतु दीर्घायुषी खऱ्या अर्थानं कोण, तर शिक्षक हे अनेक उदाहरणांनी सांगता येईल. आता पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. पूर्वी गुरुकुल होतं, शिक्षण हे व्रत होतं, शिक्षण हा संस्कार होता, शिक्षण ही संस्कृती होती, ती एक परंपरा होती. आज दुर्दैवाने तसं राहिलेलं नाही आहे. पूर्वीचं जे पावित्र्य शिक्षणामध्ये होतं त्याला एक प्रकारे खाजगीकरणाचा वास दुर्दैवाने येतो आहे. म्हणून तुम्ही पुण्यामध्येही बघा, पूर्वी शिक्षण महर्षी असं की महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील. परंतु आज आपण बघितलं तर सगळे शिक्षण सम्राट आहेत. मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण शिक्षण ही ज्यांची जहागिरी झाली आहे आणि शिक्षण ही ज्यांची मालमत्ता झाली आहे असे अनेक लोक आपल्याकडे आहेत. पण मित्र, अनेक असे काही कॉलेजेस, विद्यापीठं बघितलेले आहेत की तुम्ही एकही दिवस तासाला उपस्थित राहिलं नाही आणि अगदी परीक्षेला येऊन तुम्ही परीक्षा दिली, ते तुम्हाला फोन करतात, तुमचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं, तुम्ही जिथे असाल, जसे असाल तशी तुम्ही परीक्षा द्यायची आणि तुम्ही फीस भरलेली आहे, बाकी मग तुम्हाला पदवी मिळाली. त्यामुळे पदवीचा विचार वेगानं होतो आहे, पात्रतेचा विचार मात्र वेगानं होत नाही. आणि आपण जर बघितलं तर तानाजी मालुसरे असतील किंवा आपले बाजी प्रभू देशपांडे असतील, रामदास असतील, ज्ञानेश्वर असतील, या मानवांकडे पदवी कुठली नव्हती. शिवाजी महाराजांकडे काही इतिहासातली रणनीतिज्ञ म्हणून पदवी नव्हती, किंवा रामदासांकडे अध्यात्मातली कुठली पदवी होती असं नाही. परंतु या सगळ्या माणसांची पात्रता ही खूप मोठी होती आणि त्यांची पात्रता हीच त्यांची पदवी होती. हा पूर्वीचा निकष होता. आज तुम्हाला माहिती आहे सगळं बदलतं आहे. पूर्वी असं म्हणतात की साने गुरुजी असायचे, आज जागोजागी नाणे गुरुजी आहेत अशी स्थिती झालेली आहे. पूर्वी श्रीम माटे नावाचे माटे गुरुजी असायचे, परंतु आज जागोजागी कोचिंग सेंटर्सचे चाटे गुरुजी आपल्याला सगळीकडे दिसतात. पूर्वी शिक्षण महर्षी मी म्हटलं तसं असायचं, परंतु आज दुर्दैवानं शिक्षण सम्राट दिसतात. पहिल्या टोलाला म्हणजे ज्याचा तास सुरू कधी झाला हे कळायचं पहिल्या टोलाला, पण शेवटच्या टोलाला तास कधी संपला हे कधीच कळायचं नाही. अशी विचारांची, अशी एक मूल्यांची सहल म्हणजे शिक्षण, अशी पूर्वीच्या शिक्षणाची प्रथा होती. परंतु आता पहिल्या टोलाला आत यायचं, शेवटच्या टोलाला बाहेर जायचं आणि 2 टोलांमध्ये टोलवाटोलवी केल्यासारखं काहीतरी करायचं, अशी दुर्दैवाने काही शिक्षकांची आणि काही व्यवस्थांची, शिक्षण व्यवस्थांची अवस्था आहे. ही वस्तुस्थिती
आपल्याला मान्य करायला लागेल. मी काही राधाकृष्णन यांच्या चरित्राचा किंवा शिक्षक गुरु या चरित्राचा काही अभ्यास करत असताना मध्यंतरी काही चित्रपट देखील बघण्यात आले. तारे जमीन पर हा एक चित्रपट आहे, तुम्ही सगळ्यांनी आवर्जून तो बघावा असं मी म्हणेन. म्हणजे साधारण एक अभ्यासामध्ये फारशी गती नसणारा, त्या आपल्यामध्ये ती नैपुण्यता आपल्यामध्ये नसणारा, परंतु चित्रकला असेल किंवा इतर काही कलांमध्ये अत्यंत उत्तम असणारा एखादा विद्यार्थी, ज्याची घरच्यांकडनं आणि बाकीच्या शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांकडनं हेटाळणी होती आहे, परंतु त्याच्यातलं ते काही जे काही लपलेलं आहे, दडलेलं आहे, ते सगळं ओळखायचं आणि ते योग्य पद्धतीनं बाहेर काढायचं, हे काम आमिर खान यांनी त्या चित्रपटामध्ये ते काम केलेलं आणि सत्य घटना आहे. तर तो चित्रपट बघण्यासारखा आहे की एखादा शिक्षक कसा असू शकतो, तो त्याच्या विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो. माझ्या विद्यार्थ्यांना माझं कळलं किंवा नाही कळलं तरी पण मी येणार आणि फाड बोलून निघून जाणार, असा अट्टहास करणारे शिक्षक वेगळे, परंतु मी शिकवलेला शेवटचा शब्द शेवटच्या बाकावर बसणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी अन्नाचा पहिला घाससुद्धा ग्रहण करणार नाही, असा आचार विचार आणि उद्गार करणारे शिक्षक ही काळाची गरज आहे. काही प्रमाणात आहेत, नाही असं नाही आहे, सगळंच काही वाईट आहे, सगळंच काही चांगलं नाही असं नाही आहे. या सगळ्या अंधारातही एखादा काजवा किंवा एखादा प्रकाश किंवा एखादा सूर्यकिरण चमकून जातोच, परंतु दुर्दैवानं ती कक्षा मर्यादित झाली. अशा पातळीवर राधाकृष्णन यांच्यासारख्या महात्म्याचं चिंतन गरजेचं आहे. आणखी एक चित्रपट जो तुम्ही बघू शकता, सुपर 30, ज्यामध्ये ऋतिक रोशन यांनी काम केलं आहे आणि साधारण झोपडपट्टीच्या भागामध्ये असणाऱ्या किंवा अत्यंत दुर्गम भागामध्ये असणारी काही मुली आहेत, जी साधारण नकारात्मक गोष्टींकडे वळलेली आहेत. त्या मुलांना एकत्र घ्यायचं आणि त्यांना गणित विज्ञान वगैरे असे अवघड विषय शिकवायचे आणि त्यातले अनेक विद्यार्थी IITs किंवा IIMs यामध्ये त्यांचं प्रवेश करून द्यायचा. असे शिकवणारे जे आनंद कुमार म्हणून बिहारचे शिक्षक आहेत, त्यांच्या जीवनावर आधारित तो चित्रपट आहे. राणी मुखर्जींनी काम केलेला हिचकी नावाचा एक चित्रपट असाच आहे. अत्यंत व्रात्य गुंड मुलं, परंतु त्यांचं परिवर्तन कसं केलं जाऊ शकतं. एखादी शिक्षिका किती तळमळीनं स्वतःच्या मुलाच्या हातावर जो तळहातावर फोड असतो त्याला आपण जेवढं जपतो त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची कशी काळजी घेतली जाऊ शकते आणि त्यांचं मूल्यमापन फक्त न करता त्यांना प्रोत्साहन कसं दिलं जाऊ शकतं, त्यांचं जीवन अंतर्बाह्य कसं बदललं जाऊ शकतं, हे आपल्याला हिचकी नावाच्या एका चित्रपटातनं कळतं. मला हे सगळं पाहत असताना, अभ्यास करत असताना मी तोतोचान नावाचं पुस्तकही मागे वाचलं होतं. हे वाचण्यासारखं पुस्तक आहे की आज साधारण तुम्ही जर शाळेमध्ये विचारलं किंवा तुला पुढे जाऊन कोण व्हायचं आहे, कोणी म्हणणार नाही मला शिक्षक व्हायचं आहे. सगळे म्हणतील मला राजकारणी व्हायचं आहे, मला बिझनेसमन व्हायचं आहे, मला लॉयर व्हायचं आहे, मला उद्योजक व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, MBA व्हायचं आहे, हे सगळं. कोणी शिक्षक व्हायचं असं म्हणायचं नाही, कारण आम्ही शिक्षक देखील आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हावं ही प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण करायला कमी पडतो. हा व्यक्तिगत पातळीवर आमच्या सगळ्यांचा दोष आहे असं मी मानतो. आणि असं होत असताना, हे सगळं चालू असताना की बाबा माझा विद्यार्थी माझ्यासारखा शिक्षक व्हावा, हे फार कमी वेळा घडतं. तोत्तोचान नावाचं एक पुस्तक आहे, जपानी शिक्षण पद्धतीवर आधारित हे पुस्तक आहे आणि तिथली एक विद्यार्थिनी जिला तिच्या शिक्षकांनी खूप प्रेरणा दिली आणि उत्तमरित्या घडवलं, ती त्या शाळेमध्येच पुन्हा शिक्षक झाली, तिथली मुख्याध्यापक कशी झाली, तिला ती प्रेरणा कशी मिळाली, यावर आधारित हे साधारण असं हे पुस्तक आहे. आणि मराठीतसुद्धा मला वाटतं अर्चना सरदेशमुख यांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. अगदी 20-25पेक्षा जास्त त्याच्या आवृत्त्या झालेल्या आहेत आणि जगातल्या 50पेक्षा जास्त भाषांमध्ये हे पुस्तक भाषांतरित झालेलं आहे. तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचू शकता. अगदी साधी कथा आहे, पण तुम्हाला खिळवून ठेवणारी अशी कथा आहे की शिक्षण काय असतं, शिक्षक कसा असू शकतो, विद्यार्थी आदर्श कसा असू शकतो, शिक्षण पद्धती कशी असू शकते, आपण काय करू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या मुलांसाठी किंवा अगदी तुम्ही आता नातवंडांच्या वयात असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल. हे पुस्तक काही ठिकाणी मिळतं, तुम्ही त्याचा आस्वाद निश्चित पद्धतीने घेऊ शकाल. आणि अगदी आता भाषणाच्या साधारण शेवटाकडे जाताना, शेवटच्या 5-7 मिनिटांमध्ये राधाकृष्णांमध्ये ते गुण होते, ते गुण काही शिक्षकांमध्ये काही मुलांमध्ये असतात. ते गुण जर असतील तर आपला भविष्य आणि आपलं आयुष्य उत्तमरित्या घडणार आहे, यामध्ये काहीही शंका नाही. आणि म्हणून संस्कृत एक सुभाषित आहे, ज्ञानतृष्णा गुरवनिष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्त्वेच्या विद्यार्थी गुणपंचकम. मी एक शब्द त्याचा अन्वयार्थ फोड करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानतृष्णा म्हणजे ज्ञानाबद्दलची प्रचंड अशी ओढ जर त्यामध्ये असेल, गुरवनिष्ठा
गुरुवरची एकदम अशी निष्ठा की जी कशानेही बदलत नाही, अक्षय्य अशी निष्ठा जी कशानेही संपत नाही, सदा ध्ययन दक्षता, की एखाद्या वेळेस जेव्हा केव्हा आपण अध्ययनाला बसतो, जेव्हा केव्हा आपण शिकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पूर्ण लक्ष त्यामध्येच असणं, याला सदा ध्ययन दक्षता असं त्या सुभाषितकारानं म्हटलं आहे. एकाग्रता, पूर्णपणे अध्ययनाची क्षमता ही वेगळी आणि ती क्षमता विकसित होण्यासाठी पूर्णपणे लक्ष देणं, याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, फोकस म्हणतो, एकाग्रता. ते महत्त्वेच्छा म्हणजे महत्त्वाकांक्षा, किंवा मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, मी माझ्या पूर्वजांकडनं, इतिहासातनं, माझ्या घरच्यांकडनं, शिक्षकांकडनं, समाजाकडनं बघून सगळं शिकलो आहे, परंतु मला त्यापेक्षा वेगळं काहीतरी, उत्तम काहीतरी, भव्य दिव्य उदात्त काहीतरी करायचं आहे. ही जी महत्त्वाकांक्षा असेल तर ह्या 5 गोष्टी म्हणजे ज्ञानाची तृष्णा, गुरुवरची निष्ठा, अध्ययनातली दक्षता, काटेकोरपणा, एकाग्रता आणि महत्त्वाकांक्षा, ह्या 5 गुणांमुळे कुठलाही विद्यार्थी आदर्श बनू शकेल. मी आपण मागेही बघितलं की तुम्ही रामदासांचं उदाहरण बघा, मी पुन्हा सांगतोय, विवेकानंदांचं उदाहरण घ्या, राधाकृष्ण यांचं उदाहरण घ्या, योगी अरविंदांचं उदाहरण घ्या, किंवा शिवाजी महाराज कोणीही असतील, ही सगळी गुणसंपदा ओतप्रोत भरलेली ही सगळी महामानव, ही सगळी महामाणसं. आजच्या काळातली उदाहरणं दिली तर आता सुधामूर्तींचं उदाहरण आपल्याला घेता येईल, किंवा डॉक्टर आंबेडकरांचं उदाहरण घेता येईल, APJ अब्दुल कलाम यांचं देखील उदाहरण घेता येईल. या सगळ्या महान माणसांमध्ये आणि स्त्रियांमध्ये हे सगळे गुण ओतप्रोत भरलेले होते आणि त्यावेळेस मी तेच करणार, विनाकारण इकडे तिकडे माझं मन भटकू देणार नाही. कारण ज्ञानावरची निष्ठा आणि गुरूंवरची, गुरुच्या संदर्भातली असलेली एकूणच जी बांधिलकी माझी आहे, सामिलकी जी आहे, ती मी जिवंत ठेवणार आणि तसं करणार. आणि मग हळूहळू हळूहळू आयुष्यामध्ये त्यांना यश, पैसा, प्रसिद्धी हे सगळं मिळत जातं. राधाकृष्णन यांच्या आयुष्यात हे सगळे गुण ओतप्रोत भरलेले होते. आजही मुलांमध्ये काही सगळंच नकारात्मक, निराशाजनक आहे असं नाही आहे. आता मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवतो आहे, त्यापूर्वी मी सिम्बायसिसमध्ये होतो. 10पैकी 8 वेळा माझ्या दृष्टीनं ही साधारण सकारात्मक परिस्थिती आहे. 2-3 कदाचित व्रात्य असतील किंवा निराशाजनक कामगिरी करत असतील, परंतु चित्र हे सकारात्मक आहे. आणि आजच्या पिढीकडे एक शिक्षक म्हणून बघताना मला असं वाटतं की यांच्याकडे सगळं एका क्लिकवर उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही जर इंटरनेटचा आधार घेतला तर पूर्वी ग्रंथालयामध्ये बसणं, 4 पुस्तकं समोर ठेवणं, त्याची टिपणं काढणं, त्याच्या नोट्स बनवणं, त्याच्यावर चिंतन करणं, त्याच्यात वेळ घालवणं आणि मग परीक्षेला सामोरं जाणं आणि मग सगळं पुढचं जीवन, हे सगळं खूप वेगळं होतं आणि हे सगळं वेळखाऊपणा ज्यामध्ये जास्त होता. आजच्या मुलांना एका क्लिकवर सगळं मिळतं, त्यामुळे त्यांच्याकडे गोष्टींची उपलब्धता प्रचंड आहे. परंतु ज्याला आपण इंटरप्रिटेशन ऑफ डेटा म्हणतो, की डेटा खूप आहे त्यांच्याकडे, प्रचंड साधनसामुग्री उपलब्ध आहे, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं आकलन करणं आणि त्याचा अन्वयार्थ लावणं, ही जी क्षमता आहे, दुर्दैवानं काही विद्यार्थी त्याला मुक्त आहे. म्हणजे तुम्ही बघा, कॅल्क्युलेटर आपल्याकडे असतं, हे होताना आपल्याला खूप आनंद होतो की बघा 63 आणि 126 अधिक 233 याची जी काही बेरीज आहे ती मी एका क्षणात कशी कॅल्क्युलेटरवर केली. परंतु पूर्वी जी आपण गणन क्षमता आपल्यामध्ये होती, संगणन क्षमता होती, ती दुर्दैवाने आता दूर होती. तुम्ही इंटरनेटवर काही टाईप केलं तुम्हाला एका सेकंदात मिळतं. पण असाच तुम्ही विचार करा की उत्तम शिक्षक असण्यासाठीच्या 5 गोष्टी इंटरनेटवर टाईप केलं, पटपट 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 सगळ्या गोष्टी येतील. तो ज्ञानवान असावा, तो विद्यार्थी केंद्रीय असला पाहिजे, तो नम्र असला पाहिजे, संवेदनशील असला पाहिजे, हे ते सगळं. परंतु हेच आपल्याला, आपण विचार करून सुद्धा आपण हे लिहून काढू शकतो. परंतु दुर्दैवानं आज असं फारसं होत नाही. मग काय तर मग पूर्वीच्या काळी वाचणारे हे 3-4 जे तास होते, ते तास आज कुठे जातात? ते तर वाचले, परंतु ते कुठे जातात? मग ते चंगळ करण्यामध्ये जातात, ते सोशल मीडियामध्ये जातात, ते नको त्या गोष्टींमध्ये जातात. आणि यामुळे या पिढीच्या संदर्भातल्या, मुलांच्या संदर्भातल्या काही जेव्हा गोष्टी बघतो तेव्हा यांच्यामध्ये असं ज्ञान नाही असं नाही आहे, त्यांची महत्त्वाकांक्षा नाही असं नाही, पण एखादी गोष्ट मुळापासून करणं, ती लावून धरणं, एका जागी बसून ती पूर्ण करणं आणि ती झाल्यावर दुसरी करणं, हा पण जो भाग आहे हा देखील या ठिकाणी थोडासा कमी आहे असं मला वाटतं. परंतु चित्र निराशाजनक नाही आहे. आजच मला अभिमान वाटतो की मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, आता अगदी माझं PhD संपतच आलेलं एक 3-4 महिन्याचं काम बाकी आणि त्यानंतर ते सगळं होऊन जाईल. तर माझ्या ज्या प्राध्यापिका आहेत डॉक्टर शिल्पा गौरी गणपुले, यांना पुणे विद्यापीठाचा आदर्श पुरस्कार मिळाल्या, मध्यंतरी त्या प्रोफेसर देखील झाल्या. आता त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपतीचा जो काही आदर्श शिक्षक पुरस्कार आहे, नॅशनल टीचर्स अवॉर्ड, तो देखील त्यांना मिळाला. आणि मला मिळालेल्या माहितीनुसार साधारण
4:55ला त्याचं प्रक्षेपण, राष्ट्रपती जे काही पुरस्कार देणार होतं त्याचं दूरदर्शनवर प्रक्षेपण ते सगळं होणार होतं. तर आजही असे देखील शिक्षक आहेत की जे त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सातत्यानं उद्युक्त असतात. तर डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनामधनं आपल्याला अनेक गुणसंपदा मिळू शकेल, त्या संदर्भात आपण चिंतन करू शकतो. आणि तुम्हाला जर वाटलं तर डॉक्टर राधाकृष्णन याबद्दलची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. त्यांचे काही ग्रंथ निश्चित पद्धतीने चाळू शकता आणि एखाद्या सर्वसामान्य मुलाचं जीवन हे अत्यंत महान असं कसं होऊ शकतं हे त्यांच्या उदाहरणावरनं या ठिकाणी सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. आज शिक्षक दिन आहे. या शिक्षक दिनाच्या मी तुमच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आणि माझं म्हणणं तुम्ही अत्यंत संयमानं आणि अत्यंत मनोभावे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे. आभारही व्यक्त करतो. धन्यवाद.